नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुज मध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण आपला आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी थेट तज्ञांकडून मार्गदर्शन मिळवतो. आपला आजचा विषय आहे वाताचे आजार आणि आयुर्वेद, ज्याबाबत सखोल माहिती देणार आहेत डॉक्टर पूजा धामणकर, ज्या वाशिम जिल्ह्यातील सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ आहेत. पलाश आयुर्वेद हॉस्पिटल या उपचार केंद्राच्या त्या प्रमुख आहेत. नमस्कार मॅडम, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर पूजा या मागील 8 ते 10 वर्षांपासून आयुर्वेद क्षेत्रात कार्यरत आहेत. मणक्याचे आजार, स्नायू संधिवात, गुडघेदुखी, अवॅस्क्युलर नेक्रोसिस, स्त्रीरोग, वंध्यत्व, सौंदर्यविषयक आजार, डायबिटिक वुंड इत्यादींवर त्यांनी अगदी संशोधन आधारित काम केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे वैद्यकशास्त्रात कठीणातले कठीण मानल्या जाणाऱ्या अशा विविध विकारांपासून त्यांनी पंचकर्म आणि आयुर्वेदिक उपचारांच्या माध्यमातून आपल्या रुग्णांना मुक्त केलंय. डॉक्टर पूजा धामणकर यांचा ठाम विश्वास आहे की आयुर्वेद ही केवळ एक उपचार पद्धती नसून निरोगी आयुष्य जगण्यासाठीची एक जीवनशैली आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आयुर्वेद पोहोचावं आणि रुग्णांना वेदनारहित आनंदी असं आयुष्य जगता यावं, हा त्यांचा उद्देश आहे. आज आपण त्यांच्याचकडून जाणून घेणार आहोत आयुर्वेद आणि पंचकर्माबाबत अगदी सविस्तर माहिती. डॉक्टर, या चर्चेच्या सुरुवातीलाच आम्हाला जाणून घ्यायचे की नेमके वात होण्यामागे किंवा मणक्याचे विकार होण्यामागे काय कारणं असतात? बघा, वात हा म्हणजे शरीरात 3 प्रकारचे दोष असतात: वात, पित्त आणि कफ. बरोबर. तर त्यापैकी जर वात दोष हा वाढला तर त्याच्याशी रिलेटेड जे व्याधी आहेत ते शरीरात आपल्याला दिसतात. तर आता हा वात कशामुळे वाढतो? तर ह्याचे चुकीच्या पद्धतीने आहार आणि विहार असे 2 कारणे आहेत. की जर आपण चुकीच्या पद्धतीने आहार जर सतत सेवन करत असेल तर आपल्याला वात व्याधी दिसतात. बऱ्याचदा आपण जंक फूड खातो, परत फरसाण आहे, जास्त कोरडं अन्न खातो. बऱ्याच जणांना आता 0 ऑइलची हे आहे किंवा बरेच जण 0 ऑइल खातात. बरोबर. तर ते अति प्रमाणात वृक्ष अन्न पण शरीरासाठी घातक आहे. अच्छा, म्हणजे खूप कमी तेल खाण्याने सुद्धा वात व्याधी वाढू शकतात. तर जसं जर आपण कुठलीही शरीरात गोष्ट अति प्रमाणात जर केली आपण तर त्याचा हा दुष्परिणामच काळजी पण वाईट ठरू शकते. तर म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो, कारण आपलं पाचन क्रिया ही खूप महत्त्वाची आहे. बरोबर. जर पाचन क्रियाच बिघडली तुमची तर तुमचे होणारे आजार हे टाळू नाही शकत तुम्ही. म्हणून पाचन क्रियेवर आयुर्वेदात खूप भर दिलेला आहे. आणि मेन आजाराचं जे मूळ कारण आहे वातव्याधीचं, तर ते आपल्या मोठ्या आतड्यांमध्ये सांगितलं आहे. अच्छा. तर तिथे जसं अन्नरस बनतो तो पाचन क्रिया जिथे होते ते तिथे मेन अन्नरसाचं पाचन ज्या पद्धतीने आपण करतो ते खूप महत्त्वाचं आहे. जसं की आता रस, रक्त, मांस, मेद, अस्थी असं 7 धातू आहेत शरीरांमध्ये. तर ते एका बाय एक असं बनत असतात. तर जर पहिले अन्नरस हा प्रॉपर जर बनला नाही तर मग त्याच्या परिणाम स्वरूपात आपल्याला वातव्याधी वाढतात, हाडंही ठिसूळ व्हायला लागतात. अच्छा. आणि या वाताच्या व्याधींची किंवा मणक्याच्या विकारांची लक्षणं कोणती जाणवतात साधारणपणे? आता पहिले तर आपण जसं की आता वातव्याधीचे हे आहार पद्धत जी आहे तर त्याच्यासोबत आपल्याला विहार पण हे बघावं लागते की विहार कसा आहे. आता विहार म्हणजे काय म्हणसाल तर विहार म्हणजे तर तुमची बसण्याची पद्धत, तुमची झोपण्याची पद्धत, तुम्ही कशा प्रकारे आता जसं सतत काही ना कम्प्युटरवर काम असतं दिवसभर, तर मग ते जर चुकीच्या पद्धतीने बसत असतील तर सवयी म्हणू शकतो. सवयी म्हणू शकतो आपण. परत आता झोपण्याची पद्धत, 24 तासापैकी आपण जर 8-10 तास बेडवर असतो, पण जर ते चुकीच्या पद्धतीने आपण जर झोपत असेल तर कालांतराने काही दिवसांनी तुम्हाला हे व्याधी वाताचे मणक्याशी रिलेटेड आजार होताना आढळतात. त्याचबरोबर जर तुमची जीवनशैली आहे, जसं तुम्ही व्यायाम जर अभाव असेल तर तुम्हाला मसल्स तुमचे हे कमजोर राहतात आणि त्याच्या परिणाम स्वरूपात तुम्हाला मणक्याशी रिलेटेड, वाताशी रिलेटेड गुडघेदुखी, सांधेदुखी व्हायला येतात. सोबतच जर तुम्हाला तुमची बसण्याची पद्धत तर आपण बोललोच आहे, झोपण्याची पद्धत पण बोललो आहे, पण जर ज्यांना सतत प्रवास करावा लागतो तर अतिप्रवासाने काय होतं की मणक्याची रचना कशी आहे, उभे आहे आणि एका उतरंडीप्रमाणे त्याला आपण बघतो की एकावर एक ठेवलेले असतात. आणि जर तुम्ही 2 व्हीलरने जास्त लंबे प्रवास करत असाल आणि नेहमी जर तुम्हाला त्याचा आघात होत असेल तुमच्या मणक्यांवर तर परिणाम स्वरूपात तुम्हाला मणक्याशी रिलेटेड प्रॉब्लेम होताना दिसतात. मणक्याची झीज होताना दिसते,
परत तुम्हाला मणके, आता बऱ्याच जणांची स्लिप डिस्क होते. ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्याशी रिलेटेड आहेत. बऱ्याच स्त्रिया आहेत की ज्यांना मेनोपॉझल स्टेजमध्ये ह्या हार्मोनल इम्बॅलन्स होतात आणि तिथे त्यांचं मेनोपॉज झाल्यावर त्यांना हाडाचे ठिसूळ व्हायला लागतात. अच्छा. हां, ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा मणक्याची आजार आणि वातव्याधींवर होतो. अच्छा. आणि लक्षणं तुम्ही बोलला की लक्षणं कशी कोणती असतात. जाणवतात? तर आता लक्षणं बघताना आपण बघूयात की मणका जो आहे तर ह्याच्याशी 3 पार्टमध्ये जास्त करून पेशंट आपल्याकडे येतात. जसे मानेशी रिलेटेड, मध्यभागी आणि खाली कमरेशी रिलेटेड. आता वरच्या मानेशी रिलेटेड जे कंप्लेंट्स असतात पेशंटच्या, तर त्याच्यामध्ये बऱ्याचदा त्यांना मान ही दुखायला लागते, सकाळी उठल्याबरोबर आकडायला लागते, सोबतच त्यांना मुंग्या यायला लागतात हाताला, दोन्ही हाताला येतात किंवा एखाद्या हाताला येतात. हाताची रिस्ट्रिक्शन होते मूवमेंट, जसं की तुम्हाला खूप वरती हात उचलता येत नाही किंवा खूप मागे असं जाता येत नाही. काहींना तर कपडेही बदलताना खूप त्रास होतो. अशाशी रिलेटेड हे मणक्याचे आजार वरच्या मानेशी त्यांना बघायला मिळतात. सोबतच जर मध्यभागी आपण बघितला तर बसताना त्रास होतो, झोपताना करवट बदलताना त्रास आपल्याला हां, आणि सोबत खाली जर कमरेशी बघितल्या तर मॅक्सिमम स्त्रियांमध्ये आपल्याला कमरेचे आजार आढळतात. आणि सतत जर तुम्ही वाकून काम करत असाल तर त्याचा परिणाम स्वरूपात तुम्हाला मणक्याचे आजार दिसतात. सिझेरियन सेक्शन नंतरही मणक्याचे आजार दिसतात. मणक्या त्याच्यामध्ये प्रचंड वेदना पेशंटला जाणवतात. सोबतच मुंग्या पायाला यायला लागतात, कोणाला एका पायाला येतात. तर कमी कंडिशन म्हणजे नवीन असलं तर ते कमी प्रमाणात येतात, पण सिव्हिरिटी वाढली तर ते जास्त प्रमाणात यायला लागतात. सोबतच चालताना गळून गेल्यासारखं वाटते. थोडं लांब जरी चालत गेला तर त्याचं परिणाम स्वरूपात तुम्हाला मणक्याची जर नस दबत असेल तर तुम्हाला असं जाणवते की नाही आता बसायला पाहिजे. तर अशा कंप्लेंट्स बऱ्याचशा पेशंटच्या असतात. जर जास्त प्रमाणात नस दबली असेल तर त्यांना अजिबातच चालता येत नाही बऱ्याच पेशंटला, किंवा पाय टाकतात तर ते समोर त्यांना पाय टाकता येत नाही. परत सायटिका नर्व कम्प्रेशन बऱ्याच जण पेशंटला घेऊन येतात. तर त्याच्यामध्ये गृद्रसी म्हणतात आयुर्वेदामध्ये त्याला. तर गृद्रसी म्हणजे गिधाडाप्रमाणे त्यांची चाल असते, तर ते पाय फरफटत चालतात. तर ते आपल्याला लक्षात येतं की ह्यांना हा आजार आहे म्हणून. ही सगळी लक्षणे मणक्याशी रिलेटेड आपल्याला आजारात आढळतात. आणि वाताशी रिलेटेड जे आहेत म्हणजे जसं सांधेदुखी आहे, गुडघेदुखी आहे. बऱ्याच जणांना गुडघे दुखतात, तर काही जणांना आगही होते गुडघ्यांमध्ये, काही जणांचं ठणक खूप असते. तर मग ते जसे आपण हे वातव्याधीचे लक्षणं जे सांगितले हे सगळेच त्या कारणाने सगळ्यांना होत असतात. अच्छा. खरं तर मी सुरुवातीलाच सांगितलं की आपण अनेक रुग्णांना वेदनामुक्त केलेलं आहे. आपण आपल्या एका रुग्णाची प्रतिक्रिया आता आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत. मला मणक्याचा त्रास होता आणि मी बरेच दवाखाने केले. औरंगाबादला गेलो, औरंगाबादहून आलो, पुन्हा ऑपरेशन सांगितलं होतं. आणि मग इथं आलो. इथं आल्यावर मी दीड महिना झाली समजा औषधी घ्यायला लागलो. आणि औषधी घेतल्यापासून मला फरक पडला. आणि आता आपण ऑपरेशन करायची आवश्यकता नाही असं मला वाटते. आणि मला असं वाटते की कोणाचंही बिन दुखा लागलं, कोणी सिरियस असेल समजा, तर पूजा धामणकर या दवाखान्यामध्ये येऊन त्यांना भेटावे. त्याने 100% त्याचं दुखणं म्हणजे कमी होते, मला असं वाटते. मला वाटतं डॉक्टर अँकिलोसिंग स्पॉन्डिलिसिस हा मणक्याशी संबंधित आजार असतो. यावर आयुर्वेदात काही उपचार आहेत का? अँकिलोसिस स्पॉन्डिलायटिस हा खूप वेदनादायी एक आजार आहे जो मणक्याशी रिलेटेड आहे. बरोबर आहे तुमचं. ह्याच्यामध्ये पेशंटला प्रचंड वेदना असतात. सकाळी उठल्याबरोबर तो पूर्ण पाठ त्याची अकडलेली असते. ही लक्षणंच असतात ना त्याची? ही सगळी लक्षणे त्याच्यामध्ये आढळतात. परत त्याचा जो मणका आहे तो एकदम बांबू लाईक स्टिफ होऊन जातो. अच्छा. आणि त्याला उठता पण येत नाही, चालता येत नाही. आणि ही सुरुवात ती कमरेपासून व्हायला लागते. आणि हा आमवाताशीच रिलेटेड एक प्रकार आहे. आयुर्वेदामधला सगळ्यात चिकट जो असतो व्याधी आमवात, त्याच्याशी रिलेटेडच हा व्याधी आहे. पण हा मणक्यांमध्ये असतो. जसं कमरेपासून हा सुरू होतो. पेशंटला उठता बसताना पण खूप भयानक त्रास होतो. काही पेशंट हे त्या स्टिरॉइड डिपेंडंट पण असतात.
ह्याच्यामध्ये पण आयुर्वेदामध्ये खूप छान रिझल्ट आहेत, की आयुर्वेदात जर ट्रीटमेंट आपण घेतो तेव्हा त्या पेशंटमध्ये आपल्याला जाणवते की वेदना ह्या कमी व्हायला लागल्या आहे, स्टिफनेस कमी व्हायला लागते. असे बरेच पेशंट येतात की जे ह्या अँकिलोसिसचे असतात. त्याच्यामध्ये त्यांना काही टेस्ट करून येतात, MRI, एक्सरे सगळे रिपोर्ट्स घेऊन येतात. पण त्यांना कुठेतरी आयुर्वेदावर भरोसा ठेवून मग शेवटी त्यांना शेवटचा पर्याय म्हणून ते बघतात. पण अशा पेशंटसाठी आयुर्वेद खूप वरदान म्हणून काम करते. तर आहेत असे बरेच पेशंट. आपण एक पेशंटचा व्हिडिओ आहे आपल्याकडे, नक्की पाहूया. माझे नाव गायत्री चव्हाण. 5 वर्षापासून मला अँकिलोसिस स्पॉन्डिलायसिसचा त्रास होता. म्हणजे पूर्ण सांधे दुखायचे, मानेच्या मणक्यापासून तर कमरेच्या मणक्यापर्यंत पूर्णच मणके दुखायचे. उठता बसता येत नव्हतं, चालता फिरता येत नव्हतं. सकाळी उठले की पाठतट व्हायची, आकडलंच पूर्ण शरीर राहायचं. म्हणजे माझे पूर्णच हे सांधे मानेच्या मणक्यापासून तर खाली कमरेच्या मणक्यापर्यंत पूर्णच आकडलेलं, पूर्ण शरीर म्हणजे आकडलंच वाटायचं. असं मोकळं काहीच नाही वाटायचं, असं बांधल्यासारखं शरीर वाटत होतं. फक्त पेन किलर घेतली तेव्हाच आराम वाटायचा, नाहीतर मग पूर्ण आकडं. उठता येत नव्हतं आणि बसता येत नव्हतं. किलरचा पॉवर आहे तोपर्यंत बरं वाटायचं, पॉवर कमी झाला की सगळं काम करायचं. मेडिकल काही ब्लड टेस्ट केल्या होत्या? हो, HLA-B27 टेस्ट केली होती मी. ते म्हणजे ती माझी पॉझिटिव्ह आली. नंतर मी नांदेड, अकोला अशा बऱ्याच ठिकाणी गेली. डॉक्टरांनी सांगितलं अँकिलोसिस स्पॉन्डिलायसिस ही बिमारी ठीक होण्यासारखी नाही, तर तुम्हाला स्टेरॉइडच्या गोळ्या घेऊनच जगावं लागेल. म्हणजे ही बिमारी ठीकच होऊ शकत नाही तुमची. मला वाटलं बिमारी खरंच ठीक नाही होऊ शकणार. असं म्हणजे मी सोडूनच दिलं होतं की डॉक्टरांच्या मनानुसार बिमारी ठीकच होऊ शकत नाही, आपल्याला लाईफ टाईम असंच राहावं लागेल. तेव्हा मग मी धामणकर मॅडमच्या हॉस्पिटलमध्ये गेली. त्यांनी मला 7 दिवस पंचकर्म केले आणि नंतर मेडिसिन दिल्या. आता मला 19 दिवस झाले मेडिसिन घेऊन, पंचकर्म आणि मेडिसिन घेऊन. तर 70% आराम आहे मला. आता हिंडता फिरता येते, बसता येते, उठता येते, स्वतःची कामं पूर्ण स्वतः करता येतात आणि पूर्वीपेक्षा आता सर्व नॉर्मल झाली. हो, आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्या. जे माझ्यासारखे पेशंट असतील त्रासलेले त्यांनी आयुर्वेदिक ट्रीटमेंटच घ्या. आणि त्यांना जर शक्य होत असेल त्यांनी पलाशावरमध्येच या, पलाशावरमध्ये ट्रीटमेंट घ्या. डॉक्टर, मुळात आमवात म्हणजे नेमकं काय असतं आणि त्याची लक्षणं कोणती जाणवतात हे आपल्या प्रेक्षकांना अगदी सोप्या भाषेत सांगा. आमवात, आता हा जो पेशंट आपण बघितला तो आमवाताशीच रिलेटेड आहे, पण तो मणक्यामधला आहे. आणि जो मेन आमवात आहे जो सांध्यांमध्ये असतो त्याच्याविषयी आपण बोलूया. अच्छा, चालेल. तो पण एक खूप चिकट असा जो आम तयार होतो आतड्यांमध्ये, आणि तो अन्नरसासोबत मी जसं पहिलं तयार होतो. हो, तुम्ही मगाशी मी जसं अन्नरस बद्दल बोलले की अन्नरस, रस, रक्त, मांसमेद हे जेव्हा आपण अन्नरस हा तयार होतो, रस, रक्त, मांसमेद, अस्थि, मज्जा, शुक्र, तर अन्नरसाचं खूप महत्त्व सांगितलं आहे आयुर्वेदामध्ये. आणि जर अपचित, जर अर्धवट पचलेला जो आहार रस आहे तो जेव्हा शरीरात मिक्स होतो आणि त्याच्यानंतर जे वाताशी रिलेटेड प्रॉब्लेम तयार होतात, तर तो आमवात आहे. तो खूप चिकट वात असतो ज्याच्यामध्ये पेशंटला प्रचंड वेदना असतात. अच्छा. आणि त्यांचे सांधे खूप स्टिफ झालेले आपण बघतो. त्यांना सकाळी उठल्याबरोबर कुठली वस्तू पण पकडता येत नाही, किंवा उठलं तर त्यांना थोडंही चालता येत नाही. आणि जसं त्याच्या काही टेस्टही असतात, पण बऱ्याचदा टेस्ट ह्या पॉझिटिव्ह येत नाहीत, तरी पण लक्षणे आपल्याला पेशंटमध्ये जाणवतात. जसं युरिक ॲसिड आहे, RA फॅक्टर आहे, ह्या टेस्ट पेशंट करूनही येतो कधी कधी. आणि एखाद्याची टेस्ट पॉझिटिव्ह असते, पण एखाद्याला टेस्ट ही अजिबात पॉझिटिव्ह नसते, पण तरी पण हे सगळी लक्षणे त्यांना जाणवतात. मग अशा वेळेस त्यांना आयुर्वेद म्हणजे बघतात ते की आयुर्वेदाकडे येऊन. आणि काही पेशंट स्टिरॉइड डिपेंडंट होऊन जातात, जसं की पेन किलर घेतल्याशिवाय ते उठूच शकत नाहीत, सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते त्यांना डिपेंड झालेले असतात. पण ह्या सगळ्या गोष्टींवर जेव्हा आपण इलाज करतो आयुर्वेदामध्ये, तर हे सगळे आजार हे पूर्ण नष्ट होतात आणि त्यांना कुठल्याच मेडिसिन घ्यायचं काम नाही पडत. आयुर्वेदिक काही दिवस घ्यावं लागतात, पण ह्या पण मेडिसिन मग त्यांच्या कायमच्या बंद होतात. खरं तर आयुर्वेदात कोणकोणत्या उपचार पद्धती असतात हे आपल्याकडून जाणून घ्यायचंच आहे. पण आपल्या आणखी एका रुग्णाकडून त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे, ती सुद्धा आपण पाहूया. मला आमवाताची सुरुवात शिकायची होती, तर मी माझ्या मुलांनाही मला धामणकर ताईकडे आणलं आणि त्याची मी 2 महिने ट्रीटमेंट घेतली. त्याने जे पथ्य सांगितलं ते व्यवस्थित केलं, तर मला पूर्णपणे आराम पडला.
आणि भूक नव्हती लागत. भूक लागत नव्हती. आता भूक लागते तुम्हाला? भूक लागते मला. आता तिकडं पुणे आणि माझे सोंगळे हे दुखत होतं. सकाळी उठल्याबरोबर आकडायचे, आता काहीच त्रास ते नाही. नाही आकडत आता. आता मेडिसिन किती दिवस झाले बंद आहे? 15 दिवस झाले. तर मेडिसिन बंद केलं तर काहीच त्रास नाही? नाही, त्रास नाही झाला. त्रास झाला असं मी परत आली असते तुमच्याकडे. त्रास झाला नाही म्हणून आले नाही. बरं, ठीक आहे. प्रचंड आनंदात आहेत तुमचे सगळेच रुग्ण. जसं सुरुवातीलाच मी सांगितलं की डॉक्टरांचा हाच उद्देश आहे की सर्वांनी वेदनारहित आनंदी असं आयुष्य जगावं. आता आपण घेऊया उपचारांकडे. डॉक्टर, मणक्याच्या विकारांवर आणि वाताचे जे काही विकार असतात त्यावर नेमके आयुर्वेदात कोणकोणते उपचार आहेत? बघा, मणक्याचे आणि आयुर्वेदाचे ह्याच्यावर 2 प्रकारचे आपण इलाज करतो, जसं शोधन आणि शमन. अच्छा. हां, तर शोधन म्हणजे काय की दोष वाढलेले जे आहेत ते शरीरातून बाहेर काढणे, आणि शमन म्हणजे ते शांत करणे. अशा 2 चिकित्सा पद्धती आपण म्हणू शकतो. तर शोधनमध्ये मोस्टली पंचकर्मचा चांगला उपयोग होतो. जेव्हा आपण जवळच्या मार्गाने दोष हे शरीरातून बाहेर काढतो त्याला पंचकर्म म्हणता येईल. त्याच्यामध्ये स्नेहन, स्वेदन, बस्ती, रक्तमोक्षण, त्याच्याच नंतर ह्या कटिबस्ती आहे त्याचा पण खूप छान वाताच्या व्याधीमध्ये उपयोग होताना आपल्याला आढळतो. बस्ती ही वाताची सगळ्यात चांगली श्रेष्ठ चिकित्सा आहे की वातव्याधीवर बस्ती दिला जातो, ज्याच्यामध्ये काढ्याचे आणि तेलाचे इनिमा दिल्या जातात की ज्याच्यातून जो आतडे आहे ते स्वच्छ केल्या जातात आणि त्याच्यातून वात हा सगळा बाहेर निघतो आणि त्याच्यानंतर हे जे व्याधी आहेत आपल्याला बरे होताना दिसतात. अगदीच. डॉक्टर, पंचकर्म बाबत ना भरपूर ऐकलंय, पण तुमच्याकडून जाणून घ्यायचं आता की पंचकर्म खरंच इतकं फायदेशीर असतं का? पंचकर्म म्हणजे काय असतं की पूर्ण शरीरातून दोष आपण जेव्हा बाहेर काढतो ना तर व्याधी हा लवकर बरा व्हायला लागतो. शरीराची जशी आपण गाडीची सर्व्हिसिंग करतो बघा त्याच टाईपमध्ये असतं हे की आपली बॉडीची सर्व्हिसिंग म्हणता येईल. ऊर्जावान होतं आपलं शरीर, म्हणजे आपली लाईफस्पॅन वाढतं. मग हे डेली रुटीनसाठी म्हणजे एक आपण जसं चेकअप करतो तसं एक उपचार पद्धती म्हणून घेऊ शकतो पण काही आजार नसेल तर? हां, पंचकर्म हे फक्त आजार झाल्यावरच करायची पद्धत आहे असं नाही आहे. ते तुम्ही नॉर्मली सुदृढ राहण्यासाठी पण करू शकतो. काय होतं त्याच्यात? पंचकर्म मध्ये जसं स्नेहन आहे, स्वेदन आहे. जसं आता स्नेहन स्वेदन म्हणजे काय असतं की शरीराला पूर्ण मालिश केल्या जातात. त्याच्याचबरोबर स्वेदन असतं. स्वेदन म्हणजे काय असतं की नाडी स्वेद आणि पूर्ण सर्वांग स्वेद पण असतं. पोटली स्वेद असतं की ज्याच्यामध्ये औषधीच्या पोटली असतात आणि त्याने आपल्या पूर्ण शरीरावर ह्या फिरवल्या जातात. त्याचबरोबर नाडी स्वेद असतात की नाडी म्हणजे नळी आणि त्याने ही स्टीम दिल्या जाते बॉडीला. आणि किती फायदेशीर असते? त्याच्यामध्ये स्टिफनेस खूप कमी होतो. ह्या स्नेहन स्वेदन हा पंचकर्माचा मेन पार्ट नाहीये, हा पूर्वकर्म आहे, पण हे करणं आवश्यक असतात प्रत्येक पंचकर्माच्या अगोदर. पंचकर्मामुळे काय फायदा होतो? अच्छा, पण पंचकर्मामध्ये फायदा म्हणजे तुमची लाईफस्पॅन वाढते. विशेष म्हणजे तुमच्या चेहऱ्याचा ग्लो वाढतो, तुमचे आतले दोष निघून जातात, तर सगळ्या व्याधी ह्या बऱ्या व्हायला लागतात तुमच्या. आणि कुठल्याच व्याधी होऊ नये म्हणून पण आपण हे पंचकर्म करतो बऱ्याच टाइम. अच्छा, आणि आपल्याला आणखी एका रुग्णाने त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे ती आपण पाहूया. खूप पायाचा त्रास होता मला, पाय दुखायचा, दोन्ही पायात आग व्हायची आणि कमरेचा त्रास होता, पोटली ठणक लागल्यासारखी व्हायची आणि व्यवस्थित झोप नव्हती. जास्त वेळ साधं पण मी जास्त वेळ बसू शकत नव्हती पाठीमुळं आणि चालली तरी पण त्रास व्हायचा. पण मी इकडं आली मी आणि आज मला 7 दिवस झाले. तर 7 दिवसाच्या पंचकर्मामध्ये मला भरपूर फरक पडला, म्हणजे 80% फरक पडला. एक तर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे माझ्या अंगावरची पूर्ण सूज उतरली, एकदम शरीर हलकं झालं आणि पायाचं दुखणं पण माझं, कमरेचं पण 80% कमी झालं आणि पायातली आग जवळजवळ फक्त 10% राहिलेली. डॉक्टर, आपल्या आयुर्वेदात प्रामुख्याने वेदना कमी करण्यासाठी अशा कोणकोणत्या पद्धती आहेत? आयुर्वेदामध्ये वेदना कमी करण्यासाठी अग्निकर्म, रक्तमोक्षण ह्या खूप छान पद्धती आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला इन्स्टंट पेन रिलीफ म्हणून आपण त्याचा उपयोग करू शकतो. की बऱ्याचदा वाताशी रिलेटेड जे प्रॉब्लेम आहेत तिथे आपण अग्निकर्म करतो. की रक्तदृष्टीजन्य जे आजार आहेत त्याच्यामध्ये आपण रक्तमोक्षण करतो की ज्याने, मला वाटतं प्रेक्षक आपले जे स्क्रीनवर पाहू शकतायत ते अग्निकर्म आहे, बरोबर? हां, बिलकुल. हा जे आपण बघत आहे तो अग्निकर्मचा व्हिडिओ आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला बघता येईल की अग्निकर्म केल्याने पेशंटला कसा रिलीफ मिळतो हे आपण त्याच्यात
केलेलं आहे आणि बरोबर आहे, दाखवत बरोबर आहे. सध्या. आणि मुळात वाताचे किंवा मणक्याचे आजार होऊच नये यासाठी काय काळजी घ्यावी अगदी थोडक्यात सांगा. वाताचे आणि मणक्याचे आजार होऊ नये याच्यासाठी तुमची जीवनशैली ही खूप महत्त्वाची आहे. त्याचबरोबर तुमचं खाणं पिणं हे खूप महत्त्वाचं आहे. नियमित व्यायाम करला गेला पाहिजे. तुम्हाला छोटे छोटे योगासनं का होईना पण सुरुवातीपासून एक्सपर्टच्या सल्ल्याने करणे खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही वैद्याचा सल्ला जर एखाद्या वैद्याच्या सल्ल्याने जर तुम्ही जीवनशैली ठेवली तर तुम्हाला पुढे भविष्यात आजार होणार नाही. हे असं आयुर्वेद आपण सांगू शकतो पेशंटला की अगदीच अगदीच. डॉक्टर, आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला एवढं मोलाचं सखोल मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.